तर मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. आज अंजलीच्या बाळातपणाचा म्हणजे प्रेग्नन्सीचा आहे 60वा दिन. म्हणजे आज करेक्ट अंजलीला 2 महिने पूर्ण झालेत आणि 60वा दिवस आहे आज. आणि काळजी तर मी व्यवस्थित घेतोय की बाळ एकदम सुखरूपरित्या छानरित्या निघावं आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहावं. तर तुम्हाला दाखवतो की आमची दिनचर्या कशी असते. अंजलीला कसं उठू सकाळचे. आज आता 7 वाजलेत, म्हणजे पावणे 7 वाजलेत. तर चला मी दाखवतो की कसं असतं उठवतो. आता त्या अंजलीबाई तर म्हणजे आपला इथं निवांत झोपलेलं असतं ते बाळ आपलं. आणि मी बॅक कॅमेरा ओपन करतो. गणपती बाप्पा इथं बसवलेला आहे आपलं सकाळचं सकाळचं. आणि आपलं हे उंदीर मामा इथं झोपलेला आहे आपलं. आणि आपल्या उंदीर मामाला उठूयात. चल उठ चल. चल 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 लवकर चल चल. ऊन कवळं कवळं ऊन घ्या. चल चल लवकर चल. चल बाळासाठी चांगलं असते. चल लवकर उठ लवकर चल उठ लवकर. तसं नसतं उठायचं. एक सांग एक 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 अंगाडो एक अंगाडो ए म्हातारे. हा इथं हात द्या. ते का इथं हात. हा आता उठा. हा उठा. उठ चल लवकर. हे जर घास लवकर जात. काय नवीन आणा. ए अंबानी अवलाद दात घास पहिला. उगच मारायचं. मग काय ते रडतं का दरवाजा. बरं तुम्हाला काय म्हणायचं आहे. तुमचं तोंड बघून सुद्धा सूर्य उगवला नाही तर तुमची काय प्रतिक्रिया आहे का या गोष्टीबद्दल. कावर तस आता पाऊस येणार असेल. काय पाऊस येणार असेल. पाऊस येणार असेल नाही तर मग तुम्ही ज्यावेळेस तुम्ही येतात दरवेळेस त्यावेळेस ऊन गडप होत आहे. म्हणजे ते उन्हाला पण मग ते उन्हात फिरू नका म्हणते. काय गरज म्हणते खाली यायची. झोपाच शांत म्हणते. चांगलं झोपलेलं उठलं उन्हाचं त्याला ऊन. बरं चला आपण चेहऱ्याचा व्यायाम करूयात या समोर. हा चला वर कर उडव सोड. हा डोळे बंद कर. डोळे बंद कर. उघड. डोळे बंद कर. उघड. कर स्माइल. कर स्माइल. सोड. कर स्माइल. वय परमनंट रंग आहे तुझं. हा परमनंट ओरिजिनल रंग आहे माझा. ओरिजिनल रंग आहे म्हणजे काय एशियन पेंट मारली होती का तुझी मम्मी पोटात असताना तू. मग ओरिजिनल कलर आहे. पावडर लावत नाही साधं तोंडाला सांगायला तसलं येऊन. तुझी मम्मी तू पोटात असताना एशियन पेंट खाल्ली होती का. तर मी सांगित होतो की ज्या स्त्रियांना मूळबाळ होत नाही किंवा काय होत नाही तर त्याला सगळ्यात सोपं आहे की आपली कच्ची हळद आणि अद्रक आणि थोडासा आवळा आणि याला सगळ्यांना थोडंसं बारीक स्लाइस करून घेत असतो दररोज. मित्रांनो आत्ता आलंय कामावरून आणि बघा रात्रीचे 11:15 वाजलेत. आणि अंजलीला जे सकाळी मी 10:30ला घरातनं सोडलो होतो तिथून ती दुपारी जेवण वगैरे केली की नाही बघूयात. आणि ती येताना मला म्हणजे हे आणा म्हणजे तिला आलूचं ते भुजी खूप आवडते खायला. भाजी नवरोबा किती उशीर असतं कळतं का नाही तुम्हाला. काम होतं. चल उशीर चल ठीक आहे. तुझं हे पर्सन दरवाजा लावून घे. लावा तुम्ही मला उशिरा. भांड्याला ढिगावर पडलेला आहे धुवून घ्यायचे आहेत. अंजलीला भांडे घासायला का लावत नाही असं तर विषय. अंजली पहिला करत होती. अंजली पहिला भांडे नंतर न परत फरशी पुसून घेत होती. सकाळचे भांडे आणि नंतर न फरशी वगैरे पुसून घेणं इथं किरकोळ. आणि पीठ तिंबून ती ठेवायची आणि चपात्या मी करतो ना कारण तिला चपात्या करता येत नाही गोल करता येत नाही त्यासाठी. हे बघा हे चणे भिजू घातले म्हणजे हिला सकाळी छोले भटुरे करावं लागतील मला. म्हणजे करा म्हणत नाही ती अशी डायरेक्ट करून ठेवते उद्या करावं लागतंय. आणि आमची दिनचर्या अशी असते आणि खूप छान प्रमाणे आमचे दिवस चाललेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की कुठली कामवाली बाई वगैरे तुम्ही का नाही लावत. तर कामवाली वगैरे बाई लावायचं म्हटलं तर जरा अवघड. तुम्हाला माहिती आहे आपण एकदम अचानक कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. आणि अंजलीची कंडिशन तुम्हाला माहिती आहे. घरामध्ये प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेत. तुम्ही दाखवू शकता इथे कॅमेरा पण बघू शकता वर. इथं वर कॅमेरा आहे. म्हणजे अंजलीचं जरी मी घरी नसेल तर कॅमेरातून लक्ष माझं कंटिन्यू अंजलीवर असतं. तुमचं कोण नातेवाईक गोतेवाईक येत नाही का. तर मित्रांनो हे बघा त्यांना नाव आठवून नाही चालणार कारण का अंजलीच्या ऑपरेशनच्या वेळेस नाही आले आता काय येणार आहेत ते. असो स्वामींनी एवढी ताकद दिली की
तुमच्या एवढ्या प्रेमाने मला एवढी ताकद दिली की मी सगळं हँडल करतो. थोडासा त्रास होतो पण छान प्रमाणे आम्ही हँडल करतो. आज जर मी तुम्हाला काही हसवू शकलो नाही तर माफ करा, पण उद्या नक्की हसवतो. आता इथून दररोज रेग्युलर ब्लॉग येतील. तर मित्रांनो, आपली अंजली तर खूप छान झोपी गेलेली आहे आणि आता रात्रीचे 11:15 वाजलेत. अजून जेवण नाही माझं, कारण की घरातले कामं लोड असतात. बाबा, बाईचं काम लय खतरनाक असतं बाबा. खरं स्त्रियांना सल्यूट आहे की तुम्ही सगळं काम कसं करता. म्हणजे ज्या घरात स्त्री असते त्या घराला घर पण असतं हे माहिती आहे. पण नाही, आता नक्की कंटिन्यू ब्लॉग येत राहतील. श्री स्वामी समर्थ. चलो.